झालं बनलास? एक दिवस मी नव्हतो तर कसं वाटलं? मस्त. मस्त. मी जिमला गेले होते. मग व्लॉग बघ. मी कसलं किरणला विचार मी काल काय काय केलं आज. काहीतरी ठोका मार. नाही विचार किरणला मी अजिबात मी आणि जिम मध्ये काही टाइमपास 2 नाही केला. किलोचं 2.5 किलोचं डंबेल उचलतेसाठी सांगते 10 किलो होतं. कुणाल 2.5 किलोचा काल मी 15 किलोचं उचललेत रे. तू त्याला विचार. तर गाईज जसं मी तुम्हाला काल सांगितलं मी काल जिममध्ये एकटी गेले होते. मला सवय आहे अशी म्हणजे कसं डेडिकेशन. आणि आज हे मी स्वतः भरून घेतलं आहे. मी असं करत असते. काय टाकलं सांग त्याच्यात मी काय टाकलं? कॉफी आहे. हो कडू देतोस तुम्हाला मला माहिती. कॉफी आहे ती. कॉफी आहे. 2.5 मारतेस आणि 10 उचलले 15 उचलले. किती उचलते मी? काल मी किती केलं होतं? केवढं? आता बघ मग डोळे उघड. प्रूफ आहे मग तो सांगतो. काल तो म्हणत होता वा व्हेरी गुड. पुसकी जसं मी तुम्हाला म्हटलं अंकिताची सुरुवात जी आहे ती व्लॉग्स आणि रीलपासून झालेली आणि त्याच्यानंतर आत्ता तिच्याकडे बरीच वेगवेगळ्या प्रकारची कामं येतात. हीच कामं कशी असतात ती कशी निभावते ह्याच्या BTS आज आपण बघणार आहोत. व्लॉगच शूट करणार आहोत. सकाळचा आता व्लॉग आपण बघितला आहे. त्यांचं सकाळचं एक सेशन जिम आणि थोडंसं एक पूल गेम हे जे झालेलंच आहे. पण आत्ता आम्ही घरी आलो आहेत तिच्या आणि आता अंकिता येईल थोडीशी चेंज करून. कारण आत्ता आम्ही स्टुडिओमध्ये जाणार आहोत आणि बाकीची सगळी कामं कशी चालतात तिचं बाकीचं काय नेमकं कामं सुरू आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आणि त्याचे BTS बघणार आहोत. अंकिता हॅलो मस्त रेडी झाले मी आता. येस सकाळचं सेशन छान प्रकारे पार पडलेलं आहे. आता हे नेहमीच झालंय तुमचं डेली रुटीन? हा म्हणजे तशी मी रोजच जिमला जाते. हे ऐकून बाजूला बसलेला कुणालने शॉकिंग रिॲक्शन दिली आहे. म्हणजे माझं कामामुळे कधी कधी स्किप होतं पण मी प्रयत्न करते कारण त्याने मला खूप हेल्थचे बेनिफिट्स सांगितलेत. त्यामुळे मी तसं हेल्थ जपण्याचा प्रयत्न करत असते. बरं आता ज्या ठिकाणी आम्ही जाणार किंवा पुढचं जे काही वर्क आपल्याला बघायचं आहे अंकिताचं डेली वर्क काय असतं आणि तुम्हालाही प्रश्न पडत असेल जर ती व्लॉग शूट करत नाही किंवा तिच्या व्लॉगमध्ये बाकीच्या काही गोष्टी करत नाही तर अंकिता नेमकी काय करते ती कुठल्या गोष्टींमध्ये बिझी आहे हे विचारण्यासाठी आपण कुणाललाही इन करूया. कुणाल आहे इथे आता आमच्यासोबत. कुणाल प्लीज जॉईन अस. हॅलो. कुणाल तर भरपूरच बोलेल की अंकिता फक्त कोकम सरबत आणि कोकम आणि मी काजू तिला घेते. रोज सांगतो की तिला मी रोज ब्लॉग पोस्ट कर असं खूप ओरडत असतो पण ती सिंधू उद्योग तिचे बिझनेस ह्याच्यामध्ये एवढी बिझी असते. पण तिला मी तेच सांगत असतो की आपला रेग्युलर जो तुला बघणारा ऑडियन्स आहे तो खूप तुझ्या जवळचा आहे. मला अगं इंस्टाग्रामवर वगैरे मेसेज असतात की दादा सांग ना तिला ब्लॉग पोस्ट करायला सांग ना. तर बघूया आता काय करते. करेन. पण आधी ना जेव्हा अंकिता व्लॉग शूट करायची कुणाल कधीच असं समोर यायचं नाही. आता जेवढे काही मी अंकिताचे आत्ताचे व्लॉग बघितले लग्नानंतरचे प्रत्येक व्लॉगमध्ये कुणाल गाडी चालवताना दिसतोय. तो काही ना काहीतरी बडबडतोय. तो त्याला इन्स्ट्रक्शन देतोय. हे कंटिन्यू चालूच असतं. सो आता माझ्या मते एक सवय तर कुणालला आताही तो ह्या कॅमेरा समोर तुझ्या समोर हे बसलाय ना यालाही कारण तेच आहे. तर तो आता कॅमेरा फ्रेंडली तेवढा ह्याच्यामुळे झालाय. म्हणजे मी किती कष्ट करते विचार कर ह्या गोष्टीवरती पण मीच मेहनत घेतली की त्याला कॅमेरा फ्रेंडली बनवणं. त्याला असं म्हणजे कॅमेरा समोर बोलायला नाही तर तो आधी कुठे बोलायचा. माझ्या समोर पण नाही बोलायचा. आता तो ऍटलीस्ट ते तरी करायला लागले. आधी सवय नव्हती अगं पण आता माझ्यामुळेच ब्लॉग्स चालतात. पण आता कुणाल मला सांग ही व्लॉग्सची जर्नी होती जशी अंकिताची राईट. तूही म्हणालस की आता ते कुठेतरी कमी पडलंय. तिचे चाहते आहेत ते थोडीशी कंप्लेंट करतात. पण पहिले व्लॉग शूट करायचे अंकिता तेव्हा तू असं फार कॅमेरावर यायला घाबरायचास किंवा नको म्हणायचास. आता व्लॉग शूट करताना ती एक सवय झाली आहे आणि आता तू स्वतःहून तिला सांगतोस. तुला किती चेंज वाटतोय अंकिताच्या या कॉन्टेंटच्या जर्नीमध्ये एकंदरीत? चेंज म्हणजे पहिले जेव्हा लग्न वगैरे ठरलं आणि लग्न झालं त्याच्यानंतर आम्ही काही करत असलो की तिचा कॅमेरा असा शूट करताना असायचा आणि मी नॅचरल जे बोलत असायचो पटकन कॅमेरा बघितल्यानंतर मी थोडं कॉन्शियस व्हायचो. पण ते हळूहळू मला सवय झाली की ती फेक नाहीये. म्हणजे ती जे खरंच वागते तेच शूट करून लोकांना दाखवते. म्हणजे ती अजिबात फेक वागत नाही. त्याच्यामुळे आता मी यूज टू झालो त्या गोष्टीसाठी की ते खरंच जे काय करते काम किंवा तिचं एक म्हणणं आहे की माझ्यामुळे 4 मुली 4 मुली इन्स्पायर झाले माझ्यापासून तर ती माझ्यासाठी चांगली गोष्ट असेल.
त्याच्यामुळे आणि त्याच्यासाठीच मी तिला सांगतो की रोज शूट कर जे काय असेल 10 मिनिटं 15 मिनिटं, पण मुलींना किंवा कोणाला तुझ्याकडून काहीतरी शिकायला मिळू दे. म्हणजे काहीच टाकू नकोस, असं नको करूस. उलट कधी कधी मला घरून फोन येतात, का त्याचं तसं टाकलंस, का कुणालचं असं टाकलंस, का अगं काय कुणालचं काय हे विचित्र टाकलंस. काय टाकत तो असते काही म्हणजे. करतो तर मी सगळं पोस्ट करते, तरी सुद्धा मी बरंच कट करते, नाहीतर मी केवढं काय काय टाकू शकते. पण बाबांचं मला लगेच, जावई बापूंचं काय टाकलंयस ते बरोबर वाटत नाही, ते कट कर. मग मी ते मला परत एडिट करायला लागतो व्हिडिओ की पण बाबा. मी काय धिंगाणा करीन ना तेच आवडतं लोकांना. म्हणजे मला तो आता खऱ्या काय आयुष्यात तसाच आहे. मला माहित नव्हतं तो तसा आहे. मला उलट नंतर लग्नानंतर कळलं की हा हे काय करतोय, हा असं का वागतोय. आणि मी पण एन्जॉय करायला लागले. So आमच्या म्हणजे आता लाईफ मधला डीपी फन पार्ट दादा आहे. डीपी दादा वगैरे आले की पण हा. आमची दोघांची एवढी मस्ती असते. हा. म्हणजे आता मागच्या हो. एका ब्लॉग मध्ये काय तर मी करत होते. मी तेव्हा टेन्शन मध्ये होते, काहीतरी झालं होतं वाटतं तेव्हा. मी टेन्शन कपडे मध्ये घातले होते होते डीपी आणि हे दादांनी. मग आतमध्ये जाऊन यांनी माझे कपडे, म्हणले काय आहे हे सगळं टाइमपास. आणि माझा फुटेज गायब असेल याचा त्याच्यात. फुटेज गायब केलं, कारण बाबांनी मला फोन करून ओरडले, काही टाकतेस तू, हे करतेस. म्हटलं का, आता ते करत होते तर मी तेच टाकणार ना, काय वेगळं टाकणार. म्हणजे असं टाइमपास चालू असतो सगळ्यांचा. हम्म. पण आता तुझ्या कामातही बरीच अंकिता तुला मदत करते. भरपूर, म्हणजे काय पैसे नाही मिळत फक्त मला, पण मी करत असते. तुझे व्हॉइस ओव्हर मी रेकॉर्ड करतो त्याचं काय ग? त्याचे देईन, त्याचे पैसे कमी असतात, पण आर्टिस्ट म्हणून मी जे येते आणि माझा आवाज जो तू वापरतोस एवढा सुरेल. ते मला पर्याय नसतो म्हणून करते. हे खरे बीटीएस आहेत. म्हणजे आता तुम्हाला अंकिताच्या मग एक काय? दोन रील्स मध्ये मी लिहिते सुद्धा त्याच्यासाठी, तो असं कधी कधी मला सांगतो. मी गाते सुद्धा हे जेव्हा तो मला क्रिएटिव्ह सांगतो. ब्लॉक येतो तेव्हा मी तिला विचारतो, कारण तिचं वाचन चांगलं होतं. आता काही नाही, तिचं चांगलं वाचन होतं, म्हणजे ती चांगलं लिहू शकते. ती गाऊ शकत नाही, पण मी ट्राय करतो तिच्याकडून काहीतरी करण्याचा. म्हणजे कुठे हमिंग पाहिजे असेल तर मी तिला सांगतो, एकदा ट्राय कर, बघूया आपण काय. टेक्नॉलॉजी आता एवढी वाढली की आपण काहीतरी करू शकतो ॲडजस्ट. तर आता आम्ही एक झीचा पण एक प्रोमो केला होता, त्याच्यामध्ये मी तिचा व्हॉइस यूज केला होता. हे अशा बऱ्याच ठिकाणी मी करत असतो, कारण 24 तासापैकी म्हणजे ऑफिस पण आमचं सेम याच्यातून आम्ही काम करतो, त्याच्यामुळे कंटिन्युअस सोबत असते ती. डिस्टर्ब करत नाही, मध्ये मध्ये फक्त टोकावत असते. त्याच्यामुळे तिला मी एखादं गाणं कंपोज केलं किंवा काही केलं तरी विचारतो मी तिला, कसं वाटतंय हे. आणि तर मी ते जेन्युइनली सरळ फीडबॅक. जेन्युअनली मी प्रेक्षकांसारख्याची गाण्याची कसं वाटतंय असं वगैरे या लेवल पर्यंत जाऊन मी सांगते. नवऱ्याचं आहे म्हणून सगळं अप्रिशिएट करणार असं काही नाही. हे नाही चांगलं वाटत, त्याचं हे बरोबर नाही वाटत, हे ऐकायला खराब वाटतं, हे मी सरळ सांगते. पण अशी गाणी तो बनवतच नाही. एकच म्हणजे गाणं त्याने असंच काहीतरी मला ऐकवलं होतंच माहितीये मध्ये. मी बोलले, शी असली गाणी बनवायला ते लागलाय. परत बघितलंच नाही. काहीतरी त्याने असं विचित्र गाणं बनवलं होतं. मी म्हटलं हे काय गाणं आहे, तू नको असली गाणी बनवूस, असं मी त्याला म्हटलं होतं. पण तो त्या ह्याचं हे ती चालू ऐकते असतं. चांगलं, म्हणजे तिची आवड चांगली आहे गाण्यांच्या बाबतीतची असेल किंवा मूवीच्या बाबतीतची असेल, की आवड चांगली आहे, त्याच्यामुळे तिला टेस्ट आहे त्या गोष्टीची. त्याच्यामुळे मी एक जेन्युइन फीडबॅक म्हणून ऐकवत असतो तिला. कसं ऐकवतोस तेही सांग ना. काय करतो, एक गाणं जेव्हा एखाद्या फिल्मचं बनतं, माझ्या कानांवरती किती परिणाम होत असेल ते मी सगळ्यांना सांगते. ते गाणं स्टुडिओत बनल्यानंतर रात्री आम्ही जेव्हा स्टुडिओतनं घरी येतो, तेव्हा ते गाणं घरी पोहोचेपर्यंत 4 ते 5 वेळा ते वाजतं. ते मला ऐकावंच लागतं. त्याच्यानंतर घरात आल्यानंतर ते हॉलमध्ये मोबाईलवरती वाजतं. त्याच्यानंतर तेच गाणं मोबाईलवरती बाथरूममध्ये वाजतं. कारण सगळीकडे आवाजाचं हे कारण वेगवेगळं अगं आहे ना. तुला सांगतो, की ती प्रोसेस तर वेगळीच आहे, पण आम्ही बनवण्यापासून एकदा गाणं प्रिंट झाल्यानंतर आम्हाला त्याच्यात काही आम्ही करू शकत नाही. पण आम्ही एवढ्या वेळ ऐकतो, कारण ते गाणं चांगलं झालं पाहिजे. म्हणजे त्यांना डिरेक्टरला प्रेझेंट करेपर्यंत आमची धडधड जी असते, की स्क्रॅच अप्रूव्ह झालं पाहिजे. पण ती गोष्ट आम्हालाच माहिती आहे, की मग यांना ते कंटिन्युअसली हां. गाडीत ऐकावं लागतं. अरे मला पण नॉर्मल माणसाला हे माहित नाही ना, की एखादा म्युझिक डिरेक्टर जेव्हा गाणं बनवतो, त्याच्यानंतरची प्रोसेस काय असते. ते एवढ्या वेळा गाणं ऐकायला लागतं आणि ते मग कधी-कधी तो मला म्हणतो, "सॉरी आपण तुला ऐकायला लागेल, ते ऐक." आणि तो ते गाणं वेगवेगळ्या स्पीकरवरती ते गाणं ऐकतात. म्हणजे मोबाईलवरती तो असं ऐकतो, मग तो हेडफोन्स लावून ऐकतो, मग तो बाथरूममध्ये ऐकतो, मग असं कुठेतरी पार्किंगमध्ये ऐकतो. मग ते गाणं कुठे कसं वाजतंय, गाडीत कसं वाजतंय, ह्या सगळ्या गोष्टी तो ऐकत असतो. आणि हे झालं रात्री आल्यानंतरचं मी सांगितलं. परत सकाळी जाताना तेच गाणं, कारण फ्रेश माइंडमध्ये ऐकल्यानंतर काय ते वाटतंय रिलीज होईपर्यंत असं. परत ते गाडीत तसंच असतं. त्याच वेळेला समजा आम्हाला तू मिळालीस कुणीतरी आणि तुला आम्ही लिफ्ट दिली, तर हा मुद्दाम तेच गाणं लावणार आणि आरशातनं तुझी रिॲक्शन बघणार, की हिच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे आहेत. म्हणजे एखादं गाणं ऐकल्यानंतर आपल्याला असतं ना, वाह! छान गाणं आहे. असे रिॲक्शन येतायत का? हेही तो बघतो. सो असे एक्सपेरिमेंट चालू ते असतात. जवळच्या लोकांना ऐकवतो मी. जोपर्यंत ते गाणं फिल्ममध्ये येत नाही तोपर्यंत.
छान आहे. पण आता तुम्ही एकमेकांच्या करिअरसाठी ही मेहनत करताय, त्याच्यामुळे ते अगदीच ॲप्रिशिएट करण्यासारखं आहे. बरं, आता स्टुडिओमध्ये आपण जाणार, कारण मला असं कळलंय की तुम्ही जवळपास अख्खा दिवस स्टुडिओमध्ये असता. तिकडे जेवण खाण्यापासून सगळं तिकडे असतं आणि फक्त रात्री झोपायला तुम्ही घरी असता. सो मला तेही प्रोसेस जाणून घ्यायची की ते BTS आणि ते वर्क कसं चालतं. एखादं गाणं समजा तू करत असशील, तर तुला अंकिता कशी हेल्प करते, और व्हॉटएव्हर तिचे काय इनपुट्स असतात, तुझे काय सजेशन असतात, ते मला आता जाणून घ्यायचं आहे. सो आता स्टुडिओमध्ये जाणार आहोत आपण. येस, लगेच जाऊया. सो स्टुडिओमध्ये गेल्यानंतर आज आम्हाला काय पाहायला मिळणार आहे? कारण आता अर्धा दिवस तर आपला संपलाय, म्हणजे तुमचं आज अर्धं काम थोडंसं बाकी राहिलं असेल कदाचित. आता पुढचं जे आहे, नेमका आत्ताची दुपारनंतरची जर्नी तिकडची काय असते? म्हणजे आता तुम्ही लगेच कामाला लागतावर काय असतं तिकडे काही? हा, लगेच लगेच कामाला म्हणजे माझं तर एडिटर वगैरे सगळं आहे, त्यांनी काय काम केलंय, काय करायचं ते तुझी सगळं- सगळी टीम तिथे स्टुडिओमध्ये हो, असते, हो, तुझी हो. जे व्लॉग मी आणि ते hijack सगळं. केलेलं आहे सगळं. ऑफिस अर्ध मी घेतलेलं आहे. सगळं दाखव हा, सगळं. सगळं नाही दाखवणार, सगळं नाही दाखवणार. अगं म्हणजे मी ते सिंधुद्योगचं सामान असं भरून ठेवलंय एका ऑफिसच्या सगळीकडे साईडला. सिंधुदुर्ग सगळीकडे दिसत. सगळीकडेच मी हे करून ठेवलंय, पण ते होईल. आता सध्या मी खर्च वाचवतेय माझा, असं त्याच्यामुळे मी ते ऑफिसमध्येच काही गोष्टी ठेवल्यात. पण तिथे जवळ परत माझं सिंधुद्योगचं गोडाऊन आहे, त्याच्यामुळे माझं तिकडे जाणं येणं असतं. मग गोडाऊन नंतर मग शॉप जवळच, शॉप कामं ठेवते एक 10 मिनिटावरती. सो माझं सगळं ते सगळ्या गोष्टी सायमल्टेनियसली तिथेच चालू असतात. आणि जो माझा NGO आहे त्याचा पण सगळ्या गोष्टी आम्ही तिथूनच हँडल करतो. त्याच्यामुळे त्याच्या पण काही येणाऱ्या गोष्टी या सगळ्या तिथेच ठेवल्या जातात. तर सगळं तर थोडा अडचण आहे का तिकडे स्टुडिओमध्ये. येस, आता आपण थेट जाऊया स्टुडिओमध्ये आणि तिथे कसं काम चालतं आणि दोघांचे एकमेकांसोबत कसं डील असतं काम करताना. ॲज अ नवरा बायको म्हणून आपण दोघांना बऱ्याच वेळेला पाहिलंय, पण ॲज अ को वर्कर कलिग म्हणून कसं काम करतात हे आता आपल्याला BTS पाहायला मिळणार आहे. चलो. चल. तर स्टुडिओमध्ये तर आता आपण आलोय, पण अंकिता जसं म्हणाली होती की तिचीही टीम इथे बसते, त्यांचंही काम सुरू असतं. सो ते कुठे आहे अंकिता? ते पण आतमध्येच आहे, आपण तिकडे जाऊ शकतो. आणि इकडे जायचं नाही आपण, तिकडे तिकडे खूप अडचण आहे. तिकडे भरपूर मी गोडाऊन करून ठेवलेलं आहे ऑफिसचं. तुझ्या सगळ्या प्रोडक्ट्सचं प्रोडक्टचं काही नाही आहे तिथे, पॅकेजिंगचं सामान, सगळे बॉक्सेस. मी तुला इकडून दाखव, इकडून तुम्ही बघू शकता, थोडेसे मी तुम्हाला देऊ शकते व्ह्यू. तुम्ही इथून बघू शकता की कसे तिथे बॉक्सेस आम्ही सगळं हे करून ठेवलंय. त्याच्यामुळे त्याची मी अवस्था थोडी बिकट केली आहे आता. पण चांगली गोष्टच आहे ती की मी जागा अशी वापरतेय मुंबईत. म्हणजे थोडी थोडी जागा पण आपल्याला वापरायला लागते. तर आपण आतमध्ये माझ्या टीम काय करते ते बघूया. इथे माझ्या नवऱ्यासाठी मी थोडीशी जागा सोडलीये. नाहीतर जर मला वाटलं तर मी इथे पण काय काय ठेवून देऊ शकते, जर जागा आहे त्याच्यामुळे. इथे माझा नवरा काम करत असतो. तुला जर काही माझी मदत लागणार असेल तर मी थोड्या वेळानंतर येते. आता मला थोडा वेळ नाहीये, थोडीशी चालेल. बिझी आहे. तर असं इथे कसं? कुणाल त्याचं सगळं काम करत असतो, त्याचं सगळं रेकॉर्डिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या इथे चालतात. मी इथे बसून त्याला कधी कधी त्रास देत असते जेव्हा मला वेळ असतो तेव्हा. आणि कधी कधी मी त्याला लिहायला मी गाते सुद्धा मी, त्याच्यामुळे मी त्याला ती पण मदत करत असते. इन हाऊस सिंगर आहे माझी, पण कधीतरी मी पर्याय नसेल आणि तर कधी कधी मी तू असली पाहिजे होती खरं तर तेव्हा. आता एखादं असं काम असलं पाहिजे होतं, मला तो गायला दाखव ना, त्यांना सांगतो. गाऊन दाखव ना. नको नको नको, दाखव ना. मी गायला सांगतो, मला मी इथे बसून गात असते आणि मला तो सांगणार काहीतरी काय काय बोलतोस तू ते, पीच करेक्ट नाहीये हे, मला हे शब्दच कळत नाहीत, मला काय कळणार. नाही, पण तिला मी सांगितलं त्या दिवशीच की तुम्ही हा. व्हॉइस ओव्हर करता, त्याच्यात पण वेगवेगळे पट्टी असते. हम्म. कुठल्या पट्टीत हो, हे पण- करायचं असतं, व्हॉइस ओव्हर पण करायचं. एखादा जर माझ्याकडे ब्रँड आला आणि त्या ब्रँडचं काही व्हॉइस ओव्हर करायचं असेल आणि मला ते आता इथे छान रेकॉर्ड करून मिळतं, तर का नाही वापरायचं ना आपण. जर मी या त्याला आधी नाही असं सांगितलं, काय करायचे, या आधी तिच्या मोबाईल मध्येच फक्त रेकॉर्ड पण करायचे. आता आहे तर मी आता त्याचा सगळं वापर करून घेते. प्रोफेशनल रेकॉर्ड करणं मस्त येतं, ते मस्त वाटतं. मस्त वाटतं जरा. तर मी रेकॉर्ड करायला जर बसले तर ज्या गोष्टीसाठी मला आधी 1च मिनिट लागायचं, त्या गोष्टीसाठी आता मला 15 मिनिटं लागतात. कारण बरोबरच नाहीये, कट बरोबरच नाही, तू असं गेलं पाहिजे, तसं गेलं पाहिजे, पहिल्या शब्दावर जोर आला पाहिजे, दुसरा शब्द खाली गेला पाहिजे. एवढा हैराण करून ते व्हॉइस ओव्हर करून घेतो. पण त्याच्यामुळे एवढा फायदा झालाय की मी हल्ली कुठेतरी एका ब्रँडसाठी व्हॉइस ओव्हर करत होते आणि ते त्यांच्यासोबत त्यांच्या स्टुडिओत काहीतरी करत होते. तर ते बोलले, तुम्ही तर फार व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असल्यासारखंच व्हॉइस ओव्हर देतात, असं हो, बाकीचे nice. इन्फ्लुएन्सर देत नाहीत. तर मला असं आहे की नाही, जाम शिव्या खाते मी त्याच्यामुळे कदाचित थोडंसं. हा, मी म्हटलं ह्यांना माहिती नाहीये की मी जाम शिव्या खाते याच्यासाठी. पण तो खूप
खूप इम्प्रूव्ह करून घेतलंय त्याने ते. त्याच्यामुळे मला असं डबिंग असेल किंवा काय गोष्टी असतील तर ते लिप सिंग मॅच करणं किंवा त्या गोष्टी मला खूप सोप्या वाटायला लागल्यात आता, की त्या मला येतायत. त्याच्यामुळे मला खूप शिकायला मिळतं त्याच्याकडनं आणि त्यालाही माझ्याकडनं म्हणजे अर्थात. आपण ते खूप नंतर ते करायचं आपलं जे तू मगाशी म्हणालास ना काहीतरी ते देणार आहेस ते आम्ही जर एक हिची जागा बघून येतो मग कुणालने चालेल. आम्हाला सांगितलं की तो तुला काहीतरी काम हँडओव्हर करणार आहे. अच्छा. हा ते काम आहे बघूया आता त्याच्याकडे कशी जे. करतेस. हा. ओके. इथे आमची एडिटिंगची रूम आहे. इथे एडिटिंग चालतं. लगेच बघ खायच्याच गोष्टी दिसल्यात तुला. हे बघ, हे आमचं असं इथे एडिटिंग चालतं. आणि त्यानंतर इकडे कुणालची आहे डबिंगची रूम. तर इथून सगळं इथे बसून गायचं, इथे बसून व्हॉइस ओव्हर द्यायचा, इथे बसून सगळ्या गोष्टी करायच्या. तेव्हा आता तुझं कामही इथे झालंच असेल अर्ध्याहून जास्त माझं कधीतरी. इथे नाही, मी हा माईक घेऊन तिथेच जाते कारण मला कसं शिव्या डायरेक्ट ऐकायला लागतात ना अशा. त्याच्यामुळे मी इथून अशा ह्याच्यावरती स्क्रीनवरती शिव्या ऐकण्यापेक्षा मी हे घेऊन तिकडेच जाते आणि त्याच्या समोरच ते करते. बापरे. म्हणजे ते मला कानांनी ऐकायला आणि बोलायला सगळ्या गोष्टी सोप्या पडतात. बाकी तू म्हणशील तर इथे पण आमचा एक स्टोर रूम आहे ज्याच्यामध्ये मी सगळं माझ्या गोष्टी सगळ्या डंप करून ठेवल्यात. त्याच्यानंतर इथे पण एक आहे दरवाजाच्या मागे, तिथे पण सगळ्या माझ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे हे एवढीच स्पेस मी कुणालसाठी सोडलेली आहे सध्या. आणि ही नो एंट्री वाली जी रूम आहे इकडे आमचा सौरभ राहतो. ओ. ती त्याची बेडरूम आहे. ओके. आता जसं आपण बघितलं ना, की जसं आम्ही तुम्हाला आधी सांगितलं, की व्लॉग आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता अंकिता सध्या काय करते, तिच्या काय गोष्टी चालू आहेत. तर मला असं कळलं एक काम कुणालकडे छोटंसं आलंय आणि तो आता तिला काहीतरी रिक्वेस्ट करणार आहे त्या कामासाठी आणि ते काम इथे BTSमध्ये कसं शूट होतं हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. लय म्हणजे एक 4 लाईन आहेत कोकणी लाईन्स लिहायच्या. अच्छा. एक गाणं मी करतोय हम्म. कोकण हम्म. थीम आहे त्याची. त्याच्यातले 4 फक्त कोकणी वर्ड्स पैसे देणार आहेस का? तर मी बजेट लिहिणार. नाही बजेट कमी बजेट नाही आहे तर मग बजेट नाही. कमी आहे. माझ्या बाबा चार्जेस जास्त आहेत. पैसे देणार असशील तर बजेट कर. कमी आहे ग. Budget आहे. कायमच कमी असतं. बजेटच नाही. तू आम्ही लोक अशी आहोत की टॅलेंटेड आहोत कमी हम्म. बजेट मध्ये चांगलं काम करतो. हां. मला- क्वालिटी पण पाहिजे Quality. आणि कमी बघ लिहिणार पैशात. असशील तर तुला चान्स मिळेल. ओ. अच्छा. आता जरा आपण बघूया कदाचित ती काहीतरी प्रयत्न मी करेल लिहिते, लिहिण्याचा. लिहू शकते असं काही नाही. हा, कारण आम्हालाही कळलंय की तिने आता एक छान एक ह्याच्या आधी प्रयत्न केलाय गाणी लिहिण्याचा ना माझ्या पण मते मला तुला? सांग मध्ये कशा मध्ये कशा करते ती. कशा बाबतीत पाहिजे काय पाहिजे ते सांगतो मी लिहीन. तेव्हा ती सांगेल हे आमच्याच ब्लॉग मध्ये लिहिलं होतं तिने. तेव्हाच लिहिलं होतं हे. आत्ताच जसं कुणालने एक्सपेक्टेशन ठेवलेल्या अंकितासमोर की तिला एक छान कोकणशी रिलेटेड काहीतरी 4 लाईन्स लिहायच्या आहेत आणि तिने मस्त लिहिल्यात. त्या आत्ता आम्ही तुम्हाला दाखवू नाही शकणार कारण ते गाणं अजून व्हायचं आहे. त्याच्यावर बरीच प्रोसेस अजून व्हायची आहे. ते गाणं लवकरच तुमच्या भेटीला येईल. तिने खूप सुंदर वर्डिंग्स लिहिलेले आहेत, लिरिक्स खूप सुंदर लिहिलेले आहेत कोकण या विषयाशी रिलेटेड. त्याच्यामुळे आता कुणालची डिमांड तर पूर्ण केली आहे. कुणाल काय म्हणजे आता पुढे आपण चांगलं लिहिलं आता पुढे देईन पण तिला चांगलं- चान्स देईन. चान्स नको पैसे दे. चान्स पैसे नाही नाही. होता पैसे तुला नाही आधीच सांगितलं होतं बजेट नाहीये आमचं. आधीपासूनचे यायचे आहेत खरं Budget सांगते एवढे नाहीये. कामं केली आहेत ना पण आधीपासूनचे यायचे आहेत. बजेट कमी आहे. कुठेतरी असं मला असं दे क्रेडिट की हे बायकोने लिहिलंय हे केलंय मलाही छान वाटेल. क्रेडिट Credit देणार, credit देणार. हो, दिलं होतं. किती गाजावाजा केला होता. त्या गाण्यापेक्षा हिचीच चर्चा जास्त होती. अगं मी कारण लिहिलंय मी मी लिहिलंय. मला असं लिहायला चान्स मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे ना आणि ती घरातच मिळालंय तर माझं कौतुक मलाच करायला लागणार अजून माझं कोण करणार आहे. मालवणी मीच चांगलं केलंय. लिहितेस तू. मी सगळंच चांगलं लिहिते मराठीत पण लिहिलंय कुणाल मी दोन्ही मालवणी तुला येत नाही मालवणी म्हणून आता तुझ्याकडे जास्त ऑप्शन चांगलं नाही. लिहिलंयस. हा असं बोलू शकतोस. येस पण आता तुझी असं तू मला मगाशी सांगितलंस की तू तुझी कामं इथे करतेस सो मग आता तुला तुझं आहे काम आहे करायचं माझा एक आहे. व्हॉइस ओव्हर रेकॉर्ड करायचा आहे. नाही बजेट लागेल. हो, budget. ते हे करून घे असं त्याच्यातच मायनस कर. बजेट किती आहे सांग. खूप कमी मला खूप कमी पैशात होतं उलट तुला जे आहे ना तुला जे क्रिएटिव्ह काम लागतं त्याचे पैसे जास्त असतात. बघूया क्रिएटिव्ह कर हा. ना आता. मी जे केलंय त्याचे म्हणते दे. व्हॉइस ओव्हर करताना ती हा. डगमगते ते बघशील आता तू. ती मी ना डगमगत नाही तू डगमगवतोस. डगमगतोस म्हणजे तुला ते पिच करेक्ट करता आलं पाहिजे. हा. प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक शब्दाचं महत्व असतं त्याच्यात. असं एका पिच मध्ये बोलून चालत नाही ते. कारण तिने आता आम्हाला दाखवलं व्हॉइस ओव्हरची रूम आणि तिथे मी तिला सांगितलं की तू इथे बसून नाही मी करतेस का? तिच्यासाठी माईक इकडे घेतो. बघितलं? Exactly. कारण तेच इथून दाखवते. इथून शिव्या पडतात इकडून मला. हे वाजवायला पण बरं आणि पडतं. जाम ओरडतो कधी कधी रडायला येईपर्यंत ओरडतो काय ग. बोलते? अरे डेंजर हे येतच कसं नाहीये तुला आलं येतच कसं नाही असं थोडी बोलतात असं केलं पाहिजे म्हणजे तू काही बघतच नाहीस तू फिल्म बघत जा तू हे बघत जा व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट काही उगीच होत नाहीत कोणी. आपले मला नाही चॅनलचे व्हायचंय. वगैरे व्हॉइस ओव्हर वगैरे येतात ना त्याच्यामुळे ते
एवढ्या वर्ष ऐकून ऐकून कळलं की कुठल्या गोष्टीला महत्व दिलं पाहिजे, कुठल्या वर्डला महत्व दिलं आता ते पाहिजे. असतं ना एखाद्या याच्यानंतर की पाहत राहा फक्त आपल्या पुढे असं चॅनलचं नाव घेऊन तो असं एवढं घ्यायला लागतो ना असं पाहत राहा फक्त आपल्या असं करून म्हणजे असं नाही पाहत राहा फक्त आपल्या असं मला येतं माझं असं फ्लॅट येतं तर त्याचं असं असतं असं नाही ऐकतेस ना सिरियल मध्ये आणि ते कसं राहतं पाहत राहा फक्त आपल्या असं करून ते बोलायला लावतो मग ते ते आता यायला लागलंय मला बापरे. की ते असं एक्साइट होऊन बोलणं एक्सप्रेशन आणून बोलणं आणि मला म्हणतो हसून बोल मग ते हसून बोलणं हे सगळं मी शिकते आता एखाद्या प्रोडक्टचं महत्व आपण सांगतो तेव्हा ते तसंच आलं पाहिजे ना, त्याचा इम्पॉर्टन्स आला पाहिजे, ते तिला कळत नाही अजून. त्याच्यामुळे आता ज्या ऍड्स लागतात चॅनल वरती तर ते कसे बोलतात ना ते मी त्या पद्धतीने ऐकते नाहीतर आधी मी फक्त ऍड लागली चल कधी एकदा ऍड संपते असं माझं हे असायचं बघणं पण आता मी ते ऐकते आणि अभ्यासपूर्वक जरा बघते आणि हे 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 असं लावतो त्याला पण कारण आहे कारण त्याने सांगितलेलं आहे की एका कानावरती लावायचं नसतं नाहीतर तुम्हाला वाटेल लावायचं की नसतं, काही जणांना कम्फर्टेबल अच्छा असतं, मला काही वाटलं तू जण शिव्या घालतोस ते ऐकण्यासाठी एक कान उघडा ठेवलायस माझा नाही. असं तो मला एका बाजूने बंद करायला लावतो एका बाजूने उघडं ठेवून मग असं बोलायला लावतो नमस्कार म्हणजे मी कोकण हार्टेड गर्ल आणि तुम्ही बघताय हो दे व्हायरल फक्त आपल्या लोकमत फिल्मीवर हा फंबल झाला चुकलं पंबल. वाटलं आणि थोडं स्लो घे, एवढ्या फास्ट नाही. नमस्कार म्हणजे मी कोकण हार्टेड गर्ल आणि आणि तुम्ही लोकमत फिल्मीला जरा हे दे, कळलं ना मी इम्पॉर्टन्स काय दे. काय सांगत होते ते कळलं ना हेच असतं चल देते नमस्कार म्हणजे मी कोकण हार्टेड गर्ल आणि तुम्ही बघताय हो दे व्हायरल फक्त आपल्या लोकमत फिल्मीवर काय चुकलं ठीक आहे, होऊ दे व्हायरल पण थोडं हायलाइट झालं पाहिजे. गपराव आणि हे ठेवताना पण सांभाळून ठेवायला लागतं नाही तर त्याचंही हे पडतो महागातलं आहे ते. हा बघ मी तुला काय शिकवलंय ते कर ह्याच्या आधी सगळे तुम्ही जेवढे कुणाल आणि अंकिताचे इंटरव्ह्यू बघितले असतील तर सगळ्यामध्ये नवरा बायकोची भांडणं तुम्ही बघितली असतील त्या खोड्या तुम्हाला दिसल्या असतील पण आता ऍज अ कलिग म्हणून ऍज अ को वर्कर म्हणून जेव्हा ते कसे एकत्र काम करतात आणि त्या कामात कशी त्यांची भांडणं होतात त्याचे हे खास बीटी माझ्याकडे तर ते व्हिडिओ पण असतील ते आपण प्रोमो करतानाचे ते तर मला टाकूच दिले नाही कसला ओरडलाय त्याच्यात माझ्याकडे आहेत ते हे नाही तुला ते नाही सगळं आहे माझ्याकडे आणि घाण म्हणलं घाण पण पण म्हटलं ठीक आहे, शेवटी ती प्रयत्न करते. म्हणजे गायला सांगितलं तरी ती प्रयत्न करते, म्हणजे काय संबंधच नाही तिचा गायचा. पण प्रयत्न करते आणि करते चांगलं. म्हणजे ती एखाद्या मोठ्या वाहिनीने अप्रुव्हल देऊन ते टेलिव्हिजनवर टेलिकास्ट होणं हो म्हणजे चांगली इथपर्यंत गोष्ट मी आहे ना, केलंय. म्हणजे करते ती. पण तू मध्ये मध्ये काहीतरी छोटे जसं मगाशी मला म्हणाल तसं हमिंग किंवा कोरस किंवा असे काही छोट्या छोट्या गोष्टी तिच्याकडनं करून घेतोस काही हां, म्हणजे आत्ताच एका फिल्मसाठी मोशन पोस्टर रिलीज करायचं होतं आणि खूप अर्जन्सी होती आणि माझ्याकडे कोरससाठी खूप कमी मुली होत्या, तर हिला उभं केलं होतं मी. मला उभं केलं होतं प्लस मला म्हाताऱ्या बायकांची आवाज काढायला लावतो मला तरुण मुलींची आवाज काढायला लावतो असे वेगवेगळे आवाज हे करायला लावतो असं थोडं घोगरं बोल थोडं हे कर आणि मी ते सगळं करते आणि ते अप्रूव्ह होतं मग मला असं वाटतं की बापरे काय टॅलेंट आहे पण ते मी माझ्यामध्ये म्हणजे इकडे टेक्निकली थोडंसं करतो म्हणून तरी ते सुद्धा होतं. ते इनपुट्स देणं हे ठीक सुद्धा आहे म्हणजे महत्वाचं आहे ठीक आहे. पण ह्याच्याकडनं आता तिला व्हॉइस मॉड्युलेशन खूप उत्तम प्रकारे कळतंय आणि तिच्याही करिअरसाठी किंवा तिच्या जे काही तिला ब्रँड कोलॅब्स किंवा व्हॉटेवर जे काही तिचं पुढचं काम असेल त्याच्यासाठी तिला हा अनुभव अर्थात गाठीशी ठेवून तिची कामं छान प्रकारे पार पाडता येतील असं मला वाटतं सो हे जे आहे हे तिचं आता काम जे तुम्ही म्हणताय की सध्या व्लॉग कंटिन्यू जरी तिचे दिसत नसले तरी दिसतील सध्या आता पण दिसतील. दिसते 100% हा तर दिसतील. त्याच्यातही तो माझ्या मागे लागणार दिसणार दिसलेच पाहिजे दिसणार. आता तू येईन मी. यांच्या चॅनलवर सांगितलंस त्याच्यामुळे तुला करणं भाग आहे. अर्थात ते करताना तिची काही वेगळी कामं चालू आहेत. ती वेगळी कामं काय? तर ती ही कामं आहेत आणि ह्याच्यासाठी ती सध्या थोडासा वेळ घेते आणि व्लॉगकडे थोडीशी कमी वळलेली आपल्याला पाहायला मिळते. ह्याच्याविषयीचे बरेच प्रश्न आहेत. आपल्या सगळ्यांना ते प्रश्न पडलेत. ते प्रश्न उत्तरं आपण करणारच आहोत. बऱ्याच जणांचे काही वेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. आत्ता ती सध्या पब्लिसिटी वाईज काय करते आहे? तिचे प्रोजेक्ट्स काय आहेत अपकमिंग? हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी एक मोठं कन्व्हर्सेशन आपण प्लॅन केलंय. ते आता कन्व्हर्सेशनमध्ये आपण सहभागी